हा पीडीएफ दिसत आहे. आवाज येत आहे? हॅलो, हॅलो, आवाज येत आहे का? हो सर. ठीक आहे. मग आपल्या मानसशास्त्रातील हे एक महत्वाचं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला अध्यापकाचे व्यक्तिमत्व याविषयी जाणून घ्यायचं आहे. बघ आता व्याख्या पहा. GW ऑलपोर्ट व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. तर नॉर्मल मन यांनी काय म्हटलेलं आहे? व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, बौद्धिक क्षमता, कल यांचा वैशिष्ट्यपूर्ण संघात होय, गट होय. वॅटसन यांनी काय म्हटलेलं आहे? व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीचे जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. आता शिक्षकाचे व्यक्तिमत्व हे अतिशय महत्वाची अशी कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये शिक्षकाची भूमिका, तर शिक्षकाची काय भूमिका असली पाहिजे? बघा, शिक्षक ज्येष्ठ व्यक्तींची भूमिका घेतो. त्याचबरोबर सखोल ज्ञान, आपल्या विषयाचं सखोल ज्ञान मिळवणे व विद्यार्थ्यास देणे ही त्याची भूमिका असावी. शिक्षक हा रुबाबदार असावा, बोलणे स्पष्ट व मधुर असावे, भाषाशैली नम्र असावी, शिक्षक समाजाशी बांधील असावा, शिक्षकाने मानसिक आरोग्य जपले पाहिजे आणि शिक्षकाचा जीवनविषयक दृष्टिकोन सकारात्मक असावा. तर ही शिक्षकाची भूमिका आहे. त्याच्यानंतर व्यक्तिमत्वाची प्रमुख लक्षणे. बघा, व्यक्तिमत्व कसं असावं दिलेलं आहे. व्यक्तित्व असावं चांगलं, त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन असावा, वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जपला पाहिजे, नेतृत्व गुण आपल्याकडे असायला पाहिजेत, आपल्यामध्ये संशोधन वृत्ती असायला पाहिजे, उपक्रमशीलता असायला पाहिजे आपल्याकडे, त्यानंतर आपण प्रयत्नवादी असायला पाहिजे, विद्यार्थी भिमुखता आपल्याकडे असायला पाहिजे, धर्मनिरपेक्ष दृष्टी आपल्याकडे असायला पाहिजे, मानसिक योग्यता पाहिजे आपल्याकडे, त्याचबरोबर लोकशाही मनोवृत्ती पाहिजे, निर्भयता पाहिजे, चारित्र्य संपन्नता पाहिजे, त्याचबरोबर भूमिकेची जाणीव पाहिजे आपल्याला की आपण आपली भूमिका काय आहे ऍज अ शिक्षक म्हणून त्याची जाणीव पाहिजे, उपक्रमशीलता पाहिजे, अभिरुची संपन्नता पाहिजे, संशोधन वृत्ती पाहिजे, आनंदी व समाधानी स्वभाव पाहिजे, प्रामाणिक व कृतज्ञ पाहिजे आपण, विश्वासू व विश्वसनीय आपली भूमिका असली पाहिजे, वक्तशीर असावं, कर्तव्यनिष्ठ असावं, उदार असावं, सहनशील असावं, शिक्षकानं क्षमाशील असावं, प्रेमळ असावं, मनमिळावं असावं आणि सत्यनिष्ठ असावं. आणि बरेच काही सांगायला येईल आपल्याला, परंतु हे ठराविक किंवा महत्वाचे मुद्दे एवढे आहेत. त्याच्यानंतर शिस्तप्रिय झालेलंच आहे, सहिष्णुता असावं आणि निर्व्यसनी सुद्धा असावं. तर शिक्षकाची भूमिका आहे. आता शिक्षकाच्या विशिष्ट विचार प्रक्रियेचा त्याच्या अध्यायावर होणारा परिणाम, आपली विचार प्रक्रिया आपल्या अध्यापनावरती परिणाम करत असतो. तर बघा, अध्यापनात उपयुक्त घटक, शिक्षकाच्या विविध क्षमता, शिक्षकांचे स्वरूप, व्यक्तिमत्वाची रचना, या सगळ्या गोष्टी काय करत असतात? आपल्या अध्यापनावरती परिणाम करत असतात. आवाज, त्याचं हस्ताक्षर, जीवनविषयक वृत्ती, त्याची दैनिक जीवनातील परिस्थिती त्याची कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्या अध्यापनावरती परिणाम होत असतो. त्याच्यानंतर शिक्षकाचे अध्यापन शैली कशी असावी? शिक्षकाची अध्यापन शैली कशी असावी? तर सहज, सुलभ, सरळ असावी. त्याच्यानंतर विद्यार्थ्यात उत्सुकता निर्माण होणारी असावी.
त्याच्यानंतर प्रेमळ बोलणे, होकारात्मक शैली असावी. त्याच्यानंतर आहे अध्यापनात अतिशय साधे शब्द, अतिशय सोपी 2-4 शब्दांची वाक्य असावीत. म्हणजे फार मोठी वाक्य न करता आपण काय केलं पाहिजे, छोटी छोटी वाक्य वापरली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना समजेल. दैनंदिन जीवनातील उदाहरणे, दाखले वापरावेत. प्रसंग सांगावेत, अनुभव सांगावेत. भाषा विषयात व्यक्तिगत शैलीला महत्व असते. त्याचबरोबर विज्ञान, गणित, भूमिती इत्यादी विषयात वस्तुनिष्ठपणा व शास्त्रीय विवेचनाला महत्व द्यावे. नवीन काहीतरी शिकायला मिळावे अशी शैली असावी. एखाद्या वेळी विनोद सांगणे, गप्पा गोष्टीतून अध्यापन करणे, किस्से सांगणे या गोष्टींचा सुद्धा आपल्या अध्यापन शैलीमध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे शालेय शिक्षा व पारितोषिके. तर शालेय शिक्षण हे मुलांच्या आणि पर्यायाने समाजाच्या कायदेशीर वर्तनावर बंधन येत असते शालेय शिक्षणामुळे. तर शिक्षेमुळे बालकास नीती रीती आकलन होत असते. तर गरज असेल तर आपण काय केलं पाहिजे, शिक्षा केली पाहिजे, आणि गरज असेल त्यावेळेस काय केलं पाहिजे, पारितोषिक सुद्धा दिलं पाहिजे. तर त्याला नीती रीती समजते. त्याचबरोबर अध्ययनार्थ्यास योग्य वळण लागण्यास शिक्षेची मदत होते. शिक्षेचा अतिरेक व्हायला नको, सौम्य शिक्षा असावी. अलीकडे शिक्षा तर आता पूर्णपणे बंदच केलेली आहे. बक्षिसे, पारितोषिके यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, मनोबल बळावते. यामुळे बालकांचे वर्तन सुधारण्याचा एक मार्ग सापडतो, पारितोषिक आणि बक्षीस दिल्यामुळे. पारितोषिके साधन आहेत, साध्य नव्हेत. महत्वाचे, शिक्षेमुळे अयोग्य वर्तनास आळा घातला जातो. शिक्षा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवते. शिक्षकांचे आदर्श वर्तन व सामाजिक बांधिलकी हे सुद्धा काय आहे, महत्वाचे आहे. तर पुढे आहे आदर्श वर्तन. शिक्षकाचं जे वर्तन आहे ते आदर्श वर्तन असावं. आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, तर शिक्षकांनी शालेय संहिता, नियम, नीती, नियम, कायदे पाळणे बंधनकारक आहे. शिक्षकांनी शाळेत वेळेवर येऊन वर्गात पाठ वेळेवर घ्यावे. कार्यालयीन सूचनांचा आदर करावा. शिक्षकांनी आपले मत प्रकटन करावे. शिक्षकांचे संभाषण कौशल्य चांगले असावे. तर या गोष्टी आदर्श वर्तनात येतात. याच्यावरती तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनच असेल या घटकांवरती, त्याच्यामुळे इथला मार्क तुम्हाला सहजासहजी पडेल. ऍक्च्युली ते तुम्हाला ऑलरेडी येत आहे, तरी पण आपण इथं ते घेतलेलं आहे. जास्त काय मोठी नाही ही पीडीएफ. किंवा अजून काय आहे, शिक्षकांनी नवनवीन उपक्रम राबवावे, त्यातून समूहाशी संवाद साधता येतो. शाळेविषयी आपुलकी असावी. त्याच्यानंतर सामाजिक बांधिलकी शिक्षकाची काय काय आहे. शिक्षकाची बांधिलकी केवळ विद्यार्थी आणि शाळा एवढ्यापुरती मर्यादित राहू नये, तर समाजाशी सुद्धा शिक्षण काय केलं पाहिजे, शिक्षकानं बांधिलकी जपली पाहिजे. म्यूट करता का जरा, थोडंसंच आहे. शिक्षकांनी सभोवतालच्या समाजात मिळून मिसळून काम करावे. विद्यार्थी निष्ठा, सामाजिक निष्ठा जोपासावी. समाजात आधुनिक जीवनमूल्ये संक्रमित करणे हे शिक्षकाची सामाजिक बांधिलकी आहे. समाज परिवर्तन शिक्षकाचं काम आहे. सक्रिय सहभाग होणे त्यात गरजेचं आहे. आणि शिक्षकानं काय केलं पाहिजे, समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे. त्याची सामाजिक बांधिलकी आहे. त्याच्यानंतर आहे शिक्षकाचे मानसिक आरोग्य व त्याची जोपासना कशी करता येईल. शिक्षक हा मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या संपन्न असावा. शिक्षकाच्या मानसिक आरोग्यावर त्याच्या कार्याचे यश अवलंबून असते, महत्वाचं आहे. त्याचबरोबर शिक्षकाने स्वतःचे मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी आपल्या विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करून अध्यापन कौशल्य संपादित करावे. शिक्षकाच्या स्थिर व संतुलित व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व जडणघडणीवर
परिणाम होत असतो. शिक्षकाच्या मानसिक आरोग्याची जोपासना झाली पाहिजे. त्याचबरोबर शालेय प्रशासनातील व्यवस्थापनातील हुकुमशाही याचा शिक्षकाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होता कामा नये. शासनाकडून त्याला पुरेसे वेतन व नोकरीची शाश्वती मिळाली पाहिजे. तर थोडक्यातच, परंतु महत्वाचे मुद्दे इथं कव्हर केलेले आहेत. तर शिक्षकाचं जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्याला काय करायचं आहे, या मुद्द्यांवरून लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये जास्त काही टेक्निकल नॉलेज नाहीये, सोपंच आहे हा टॉपिक. अध्यापकाचे व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षकाचे व्यक्तिमत्व. व्याख्या, शिक्षकाची भूमिका काय असावी दिलेल्या थोडक्यात, किंवा व्यक्तिमत्वाची प्रमुख लक्षणे काय असावीत ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर शिक्षकाच्या विशिष्ट विचार प्रक्रियेचा त्याच्या अध्यापनावर होणारा परिणाम काय असतो ते दिलेलं आहे. शिक्षकाची अध्यापन शैली कशी असावी ते दिलंय. शालेय शिक्षा आणि पारितोषिक याचा कसा आपण वापर केला पाहिजे ते दिलेलं आहे. आदर्श वर्तन काय असतं ते दिलेलं आहे. आणि सामाजिक बांधिलकी सुद्धा दिलेली आहे. मानसिक आरोग्य दिलेलं आहे. तर हे एवढे मुद्दे किंवा एवढ्या मुद्द्यावरतीच आपल्याला काय असतो, शिक्षकाच्या व्यक्तिमत्वावरती प्रश्न असतो. तर आताच मी तुम्हाला सांगितलंय की हे फक्त ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असेल या लेसन वरती किंवा या प्रकरणावरती. त्यामुळे जास्त काही इथं म्हणजे खूप काही मोठी माहिती किंवा असं काही नाहीये. तुम्हाला पण तो प्रश्न येऊन जाईल. साधारणतः एक 2-3 प्रश्न असतील ऍप्लिकेशन बेस्ड, ते तुम्हाला सहजासहजी मिळून जातील. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचं जे आहे आपलं, ते आहे आपलं अध्यापकाचे व्यक्तिमत्व झालं आपलं. आता व्यक्तिमत्व आणि समायोजन. व्यक्तिमत्व आणि समायोजन. ठीक आहे. व्यक्तिमत्व आणि समायोजन हा त्यातलाच एक भाग आहे. व्यक्तिमत्वामध्ये एक अध्यापकाचे व्यक्तिमत्व आहे आणि एक अध्ययनार्थीचं व्यक्तिमत्व आहे. तर हे अध्ययनार्थीचं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व त्याच्याविषयी आहे इथं. आणि जे मगाशी आपण पाहिलं ते अध्यापकाचं व्यक्तिमत्व होतं. ठीक आहे. दोन्ही एकच आहे, परंतु अध्यापकाचं आणि अध्ययनार्थीचं याच्यामध्ये तुम्हाला याच्यावर पण प्रश्न असेल आणि त्याच्यावर पण प्रश्न असेल. कदाचित विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावरती एखादा दुसरा प्रश्न असेल आणि अध्यापकाच्या व्यक्तिमत्वावरती सुद्धा एखादा दुसरा प्रश्न असेल. म्हणजे कमीत कमी 2 प्रश्न तर इथून येणारच आहेत. त्यापेक्षा जास्त आले तरी पण काही सांगता येत नाही. बघा आता, व्यक्तिमत्व पुन्हा तीच संकल्पना आहे. त्याच्यामुळं व्यक्तिमत्वाची व्याख्या तीच आहे. व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन, विशेष, अभिरुची, वृत्ती, कृती, क्षमता, कर्तृत्व आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. बघा, GW ऑलपॉट व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक व मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. G.A. किंबल यांनी काय म्हटले, व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्व. वॅटसन, व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व. A. टॅक्सलरनं काय सांगितले, सामाजिक वातावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व. पुढे जाऊया. बघा, इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी हा शब्द व्यक्तिमत्व म्हणून मराठी भाषेत वापरला जातो. पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. पर्सोना म्हणजे मास्क, मास्क म्हणजे मुखवटा. जगाच्या रंगभूमीवर वावरत असताना एक प्रकारचा मुखवटा आपण धारण करत असतो. या मुखवट्यावरून पुष्कळ वेळा लोक आपल्याला बद्दलचे मत व्यक्त बनवतात किंवा बद्दलचे मत बनवतात. पण व्यक्तिमत्व या अर्थाने ते अपुरे ठरते. प्रत्येक व्यक्तीचे खास असे वैशिष्ट्य असते, वेगळेपण असते. या वेगळेपणाचा परिणाम इतर व्यक्तींवर पडत असतो.
व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रांनी वरील प्रमाणे केलेला आहे. आपण आता पाहिलं तर व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक पहा. कोणकोणते आहेत व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक? एक आहेत आंतरिक घटक, दुसरा आहे बाह्य घटक. आंतरिक घटक मध्ये कोण कोण आहे? शरीर रचना, जैविक रसायने, काही मानसिक घटक म्हणजे प्रेरणा, अभिरुची, अभिवृत्ती, विचार प्रक्रिया, अभियोग्यता, बुद्धिमत्ता, हे सगळे आंतरिक घटक आहेत. ते काय करतात? आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करत असतात. आता याच्यामध्ये पहिला पहा, शरीर रचना. बघा, जर व्यक्तीची उंची, जाडी, आकारमान, बांधा, रंगरूप, चेहरा इत्यादी गोष्टींचा व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. काही व्यक्ती उंच, गोऱ्या, बांधेसूद आणि रुबाबदार असतात, त्या व्यक्तींची इतरांवर छाप पडते. तर काही व्यक्ती बुटक्या, रंगाने काळ्या सावळ्या, सडपातळ असतात, त्या व्यक्ती समाजातील अनेक घटकांना प्रभावित करू शकत नाहीत. व्यक्तीत शारीरिक विकृती असतील तर व्यक्तिमत्व विकासात अडथळा निर्माण होतो, जसे की मुकेपणा, बहिरेपणा, अंध इत्यादी. अशा व्यक्ती इतरांमध्ये मिसळत नाहीत. झालं शरीर रचना. त्याच्यानंतर जैविक रसायने. व्यक्तिमत्वाचे आणखी एक महत्वाचे अंग म्हणजे व्यक्तीचा स्वभाव. हा स्वभाव शरीरात असलेल्या ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाच्या कमी जास्त प्रमाणावरती अवलंबून असतो. उदाहरणार्थ मस्तक ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, जनन ग्रंथी इत्यादी ग्रंथीतून स्राव स्रावत असतात. मस्तक ग्रंथीतून स्रावणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढले तर शरीराची अवास्तव वाढ होते. कंठस्थ ग्रंथीतून स्रावणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढले तर व्यक्तीच्या वर्तनात अस्थिरता निर्माण होते व ती व्यक्ती चंचल बनते. महत्वाचं आहे. जनन ग्रंथीतून पाझरणारा स्राव कमी झाला तर कामवासना कमी होते, स्राव वाढला तर कामवासना वाढते. या स्रावाचा परिणाम व्यक्तिमत्वावर झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर त्याच्या अंगी असणाऱ्या विविध प्रकारच्या क्षमता. माणसा शरीरात असलेल्या नससंस्था, स्नायू यावर विविध क्षमता अवलंबून असतात. बौद्धिक क्षमता, अभियोग्यता, क्रीडा क्षमता इत्यादी क्षमतांचा व्यक्तिमत्वावरती परिणाम होत असतो. समाजात वावरताना एखाद्या बुद्धिमान व्यक्तीची चमक चटकन दिसून येते. बुद्धिमान व्यक्तीचा समाजातील विविध घटकावर प्रभाव पडतो, तर मंदबुद्धी व्यक्ती असा प्रभाव पाडू शकत नाही. क्रीडा क्षेत्राची आवड असणारी व्यक्ती समाजात जास्त प्रमाणात मिळते. लेखन वाचन करणारी व्यक्ती समाजात त्या प्रमाणात दूर राहते. या क्षमतेतील फरकामुळे काही व्यक्तींचा सामाजिक विकास चांगला होतो. गाणारी व्यक्ती, चित्रकलेत निपुण असणारी व्यक्ती लोकप्रिय होते. पुढे आहे बाह्य घटक. बघा, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे बाह्य घटक. याच्यामध्ये कुटुंब आहे, शाळा आहे, समाज आहे, भौगोलिक परिस्थिती आणि मित्र परिवार आहे. ठीक. तर कुटुंब पहा. आता कुटुंबाचा कसा परिणाम होतो? तर बालकाच्या दृष्टीने घर हा पहिला सामाजिक परिसर आहे. जन्मापासून या परिसरात बालकाचे पोषण, जडणघडण होत असते. परावलंबी मूल अनुकरण आणि निरीक्षण यांच्या मदतीने स्वावलंबी होण्याचा सातत्याने प्रयत्न करते. घरातील वातावरणाचा तसेच आई वडील, भावंडे आणि घरातील इतर व्यक्तींच्या वर्तनाचा परिणाम बालकाच्या विकासावर होत असतो. कुटुंबातील आई वडील सुशिक्षित आणि सुसंस्कृत असतील तर बालकाला विकास चांगला होतो. या उलट काही ठिकाणी आई वडील गरीब परिस्थितीमुळे काबाड कष्ट करत असल्याने बालकाकडे पुरेसे लक्ष देण्यास त्यांना अवधी म्हणजे वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा बालकांच्या वाट्याला आई वडिलांचे प्रेम मिळत नाही. काही कुटुंबात भांडण, वादावादी असतात, तर काही कुटुंबात पालक अशिक्षित असतात. अशा ठिकाणी अतिरिक्त प्रमाणात बालकांचे लाड केले जातात. त्याच्यानंतर बघा, शाळा. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत शाळेला अनन्यसाधारण महत्व आहे. कुटुंबाबरोबर शाळा हा एक असा समाज आहे की जिथे
कुटुंबातील कमतरता, उणिवा शाळेच्या परिसरात भरून निघाले जातात. घराच्या मानाने बालकाला शाळेत खूप मोठा सामाजिक परिसर लाभतो. शाळेत येणारे मूल प्रथम फार गोंधळलेले असते, परंतु एकदा का शाळेची सवय लागली की ते हळूहळू शालेय वातावरणात समायोजित होतात. शाळेतील विविध उपक्रमांचा, कार्यक्रमांचा, वातावरणाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होत असतो. उपक्रमांचा, कार्यक्रमांचा, वातावरणाचा त्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. शाळेतील शिक्षक, विविध विषय, अभ्यासक्रम, इतर कार्यक्रम, मित्रपरिवार, खेळ, सहली इत्यादींचा बालकाच्या वर्तनावरती परिणाम होतो आणि त्यातून बालकाची व्यक्तिमत्वे साकार होत असतात. बघा, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रेमळ, शांत, सुस्वभावी, आशावादी, निर्व्यसनी, उत्तम शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांना लाभले पाहिजेत. याउलट निराशावादी, पक्षपाती शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. पुढे आहे समाज. समाज कसा परिणाम करतो, तर व्यक्तीभोवती जो समाज असतो त्या समाजाच्या व्यक्तीवर प्रभाव पडत असतो किंवा त्या समाजाचा व्यक्तीवर प्रभाव पडत असतो. समाजात असणाऱ्या श्रीमंताचा, गरिबाचा भलाबुरा परिणाम व्यक्तीवर होत असतो. समाजातील श्रद्धा, अंधश्रद्धा, परंपरामुळे व्यक्तिमत्वाला वळण लागते. मागासलेल्या समाजात काही ठिकाणी मुलींचा जन्म म्हणजे संकट मानले जातात. त्या भागात मुलींकडे त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जाते. स्त्रियांना शिक्षणापासून वंचित केले जाते. त्यांना समाज मध्ये मिसळू देत नाही. चूल आणि मूल याशिवाय त्यांचे विश्वासच नाही. अशा समाजाचा खोलवर परिणाम व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर होतो. मागासलेल्या समाजातील व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यांची व्यक्तिमत्वे दुबळी होतात. म्हणजे समाजाचा सुद्धा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होतो. सांस्कृतिक वातावरणात व्यक्तिमत्वे घडवली जातात. त्यांच्यामध्ये चांगली मूल्ये रुजली जातात. सुसंस्कृत वातावरणात वाढणारी मुले व रानटी समाजात वाढणारी मुले यांच्या विकासात खूप फरक आढळून येतो. आता समाजाबरोबरच भौगोलिक परिस्थिती सुद्धा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम करत असते. बघा, भौगोलिक परिस्थितीचा फरकाचा परिणाम व्यक्तीवर झालेला दिसून येतो. विशिष्ट प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत विशिष्ट प्रकारचे व्यक्तिमत्व दिसून येते. फॉर एक्झाम्पल, पहाडी प्रदेशात लोक काटक आढळतात. डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकात दरोडेखोरीचे करण्याचे प्रमाण अधिक असते. सुपीक प्रदेशातील लोकांची व्यक्तिमत्वे शांत असतात, संत असतात. त्यांची प्रवृत्ती ऐशोआरामची दिसून येते. ज्या भागात नैसर्गिक प्रकोप वारंवार होतात तेथील लोक धीट व निधड्या छातीचे असतात. मित्रपरिवार व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा आणखी एक बाह्य घटक म्हणजे व्यक्तीचा मित्र परिवार. किशोरावस्थेतील मुले कुटुंबापेक्षा समवयस्क मित्रांच्या सहवासात रममान होतात. मित्रांच्या वर्तनाचा व्यक्तिमत्व विकासावर खूप परिणाम होतो. चांगला मित्र परिवार असेल तर त्याच्या सद्गुणांचा चांगला परिणाम होऊन व्यक्तिमत्व चांगले घडते. तर वाईट मित्रांच्या सहवासात राहिलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व बिघडते. सद्वर्तनी मित्र आणि चांगला शेजार यांच्या सहवासाचा परिणाम विद्यार्थ्याच्या चारित्र्यावर आणि गुणवत्तेवर सुद्धा होत असतो. पुढे जाऊया. व्यक्तिमत्वाची विशेष लक्षणे. काय काय लक्षण आहेत व्यक्तिमत्वाची बघा. दिलेले आहेत. विशेष लक्षणे, विरुद्ध लक्षण, विशेष लक्षणे कोणकोणती आहेत? बहिर्मुखी असतो तो व्यक्तिमत्व, सुस्वभावी असतात, लवचिक असतात. त्याच्या विरुद्ध लक्षण अंतर्मुखी असतो, चिडखोर असतो, ताठर भूमिका असते, बदलत नाहीत निर्णय, बुद्धिमान असतात, कर्तव्यदक्ष असतात, विचारी असतात. विरुद्ध निर्बुद्ध असतात, भोंगळ असतात, विचारहीन असतात. तिसरं महत्वाचं आहे वास्तववादी. वास्तववादी असतात,
स्थित असतात, सहिष्णु असतात, स्वयंकेंद्रीय असतात, अस्थिर असतात, आततायी असतात. बघा, व्यक्तिमत्व गर्विष्ठ, वर्चस्व गाजवणारा, कडक, त्याच्या विरुद्ध नम्र, हळवा, नमणारा, संवेदनक्षम, स्नेहभाव, अंतस्फूर्तिवादी, संवेदनरहित, अश्रद्ध, कठोर, विचारी, ज्ञानी, सौंदर्यप्रेमी, साधा, गावढळ, रानदांडगा, स्वतंत्र, उद्योगी, व्यवहारी, परतंत्र, आळशी, मनोरथी, दयाळू, सहकारी, मन मोकळा, क्रूर, असहकारी, कुढा, तरतरीत, कामसू, सुसंगत, विकल, पलायनवादी, विसंगत, बालिश, चंचल, असहिष्णु, समायोजक, शांत, धीमा. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्साही, स्नेहभावी, विश्वासार्ह, विफलग्रस्त, वैफल्यग्रस्त, अश्रद्ध, अविश्वासार्ह, आनंदी, आशावादी, समाशील, दुःखी, निराशावादी, एकलकोट. म्हणजे विशेष आणि त्याच्या विरुद्ध लक्षण. तर तुम्हाला माहिती असावी, एखादा दुसरा प्रश्न आला ऍप्लिकेशन बेस्ड, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येणार आहे. त्याच्यावर काय कुठलाही टेक्निक किंवा नॉलेज बेस्ड येणार नाही. ऍप्लिकेशन तुम्हाला सहजासहजी ते सोडवता येईल. फक्त तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की विशेष लक्षण, विरोधी लक्षण, किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, व्यक्तिमत्वाची दोन बाजू आहेत, एक पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह. आणि जे मुद्दे इथं सांगितलेले आहेत ते एकदा दोनदा वाचले तरी तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर आहे व्यक्तिमत्वाचे विविध प्रकार. ठीक आहे. तर इथं थोडं टेक्निकल क्वेश्चन येण्याची शक्यता आहे या पॉइंटवरती. व्यक्तिमत्वाचे विविध प्रकार. बघा, ग्रीक विचारसरणीनुसार व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणते आहेत? आयुर्वेदात बघा, प्रकृतीचा विचार करताना आयुर्वेदात कफ, वात आणि पित्त, आपल्या सगळ्यांना माहित आहे आयुर्वेदात काय आहे, कफ, वात आणि पित्त यानुसार वर्गीकरण करतात. ग्रीकांनी रक्त, पिवळे पित्त, काळे पित्त आणि कफ हे 4 द्रव मानून वर्गीकरण केले आहे. बघा, रक्तप्रधान व्यक्ती आनंदी, उत्साही, चपळ, आशावादी. एक म्हणा, इथं 2 म्हणा. काळे पित्त असणाऱ्या व्यक्ती निराशावादी, उदासीन. 3 म्हणा. कफ प्रवृत्ती असणाऱ्या सुस्त, मंद, निष्क्रियता. हे लक्षात ठेवायचे आपल्याला. त्याच्यानंतर केशमर, त्याचे पण वर्गीकरण विचारलं गेलेलं आहे एकदा दोनदा. तर केशमर यांनी काय केलंय, शारीरिक बांधा कशानुसार केलेला आहे, शारीरिक बांधा लक्षात घेऊन मेद, अस्थि आणि स्नायू कशानुसार वर्गीकरण केलं. केशमर यांनी शारीरिक बांधा, मेद, अस्थि आणि स्नायू यांच्या लक्षणावर व्यक्तिमत्व सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या व्यक्तीच्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असते, ज्या व्यक्ती उंचीने कमी असतात, अशा व्यक्ती सुखासीन व आनंदी असतात, मनमिळावू असतात, खाण्यापिण्याची चैन करण्याची ज्यांना आवडते, या व्यक्तींना मेदप्रधान व्यक्ती म्हणतात. स्नायू प्रधान, अधिक बांधेसूद, रेखीव असतात, उत्साही, कृतीला महत्व देणारे असतात. त्याच्यानंतर पुढे आहे अस्थिप्रधान व्यक्ती. या व्यक्ती किडकिडीत, अडकुळ्या, उंच असतात, हातापायांची बोटे लांबसडक असतात, या व्यक्ती अंतर्मुख असतात. केशमरनं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शेल्डन यांनी शरीर रचना व स्वभाव धर्म कशावर सांगितले ना, शरीर रचना हा शब्द घ्यायचा, शरीर रचना व स्वभाव धर्म यामध्ये सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न केला. पोटाचा घेर, स्नायू, त्वचा
हॅलो. हा, आवाज येत आहे? हो सर. हा, तर शेल्डन यांचं पहा, शरीर पोटाचा घेर, स्नायू, त्वचा तसेच नससंस्था ही शारीरिक लक्षणे विचारात घेऊन व्यक्तिमत्व स्पष्ट होते असे सांगितले. शेल्डन यांनी व्यक्तीच्या शरीराचे मापन केले. अनेक व्यक्तीचे निरीक्षण करून त्यांनी व्यक्तिमत्वाचे 3 गटात विभाजन केले. शेल्डन यांचं 3 गटात विभाजन आहे. एक आहे स्थूल प्रवृत्ती, एंडोमॉर्फिक, बांधेसूद प्रकृती, मेसोमॉर्फिक आणि किडकिडीत प्रकृती, एक्टोमॉर्फिक. तर त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, स्थूल प्रकृतीच्या व्यक्ती कमी उंचीच्या व जास्त चरबी असलेल्या बेडोल दिसतात. तसेच त्यांचे शरीर पिळदार नसते. त्या व्यक्ती सुखासीन व मनमिळावू असतात. बांधेसूद प्रकृतीच्या व्यक्तींच्या शरीरातील हाडांचा आणि स्नायूंचा योग्य प्रमाणात विकास झालेला असतो. त्यांचे शरीर बांधेसूद, पिळदार, घोटीव असते. अशा व्यक्ती उत्साही असतात. किडकिडीत प्रवृत्तीच्या व्यक्ती कृश असतात, उंच असतात. पुष्कळ वेळा या व्यक्ती अशक्त आढळतात. या व्यक्तींच्या मज्जासंस्थेची व त्वचेची इतर शरीर घटकांपेक्षा जास्त प्रमाणात वाढ झालेली असते. या व्यक्ती तुलनेने अधिक संवेदनशील असतात. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊया. कॅनन आणि बर्मन. कॅनन आणि बर्मन यांनी शरीरातील विविध ग्रंथी आणि त्यातून पाझरणाऱ्या स्रावाचा कमी अधिक प्रमाणातील फरकावरून व्यक्तिमत्व फरक दाखवला आहे. शरीरातील या गतिनलिका, ग्रंथीनलिका विरहित आहेत. त्यातून पाझरणारे स्राव रक्तप्रवाहात मिसळून शरीरभर पसरतात. या स्रावाचा कमी अधिक प्रमाणावर व्यक्तिमत्वाची लक्षणे आढळून येतात. त्यांनी बघा काय दिलेलं आहे, चार्टच आहे. तर बघा, ग्रंथी कॉलम नंबर 1 आहे, क्रमांक अनुक्रमांक. ग्रंथी आहे 2 नंबर. ग्रंथी स्राव आहे, स्थान आहे, कार्य आहे आणि परिणाम आहे. हे व्यवस्थित करून जावा, पेपर 2 मध्ये येतच आहे हे. हा चार्ट महत्वाचा आहे. हा ना जगताप सरांच्या पुस्तकातून हा घेतलेला चार्ट आहे. बघा, मस्तक ग्रंथी, त्याला पिट्युनरी ग्लॅन्ड्स, पिट्युटरी ग्लॅन्ड्स, पिट्युटरी ग्लॅन्ड्स मेंदूच्या तळभागात असतात. कार्य त्याचं काय आहे, स्रावाने अस्थी व स्नायूंची वाढ होते. स्राव कमी, वाढ खुटते. स्राव जास्त, अतिरिक्त वाढ होते. कंठ ग्रंथी, थायरॉक्सिन, कंठ स्थान, स्मरण व बौद्धिक कार्यास मदत. स्राव कमी, सुस्त व उदास व झोपाळू. त्याच्यानंतर वक्रस्त ग्रंथी, ऍड्रेनिल, मागच्या वेळेस आलं होतं. ऍड्रेनिल मूत्रपिंडाच्या वरती स्थान आहे त्याचं. कार्य काय आहे, स्नायू हालचाली, वर्तन नियंत्रण, स्थिर वृत्ती. स्राव कमी, अशक्य, चिडखोर, उदास. स्राव जास्त, मर्दानी वृत्ती, भांडखोर, भांडखोरपणा असतो त्यांच्यामध्ये जर जास्त स्राव झाला तर. त्याच्यानंतर 4 नंबर जनन ग्रंथी, जनन ग्रंथी, गोनॅड्स, ग्लॅन्ड्स, एस्ट्रोजन, अँड्रोजन, एस्ट्रोजन, अँड्रोजन पोटाच्या खाली असतात. या कार्य पुरुषत्व व स्त्रीत्वाचा विकास. स्राव अधिक आक्रमक होतात. स्राव कमी असेल तर वंध्यत्व येतं. तर हे 4 जे आहेत त्या 4 वरती फोकस करा.
याच्यापेक्षा अजून दुसऱ्या कुठल्या आहेत त्या पण बघून ठेवा. प्रश्न आला तर तुम्हाला या चार्टचा चांगला उपयोग होईल. त्याच्यानंतर कार्ल जी युंग डॉक्टर फ्रायड यांचे अनुयायी होते. ते झुरिक विद्यापीठात ते नामवंत प्राध्यापक होते. ते मनोविश्लेषणवादी मानसशास्त्रज्ञाने व्यक्तिमत्वाचे अंतर्मुख व्यक्तिमत्व आणि बहिर्मुख व्यक्तिमत्व असे प्रकार सांगितले. अंतर्मुख व्यक्तिमत्व आणि बहिर्मुख व्यक्तिमत्व असं कोणी सांगितलेलं आहे? कार्ल जी युंग. अंतर्मुखी व्यक्तिमत्व असणारी माणसे इतर व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. इतर व्यक्तींशी जितक्यास तितके वागण्याची कृती किंवा वृत्ती त्यांच्याकडे दिसून येते. ही माणसे स्वप्नाळू असतात. सगळ्यात महत्वाचं, स्वप्नाळू असतात, तरी ध्येयवादी असतात. या व्यक्ती स्वयंकेंद्रित, एकाकी असतात. ही माणसे संकोची स्वभावाची असतात, तसेच तत्वचिंतन करणारी असतात. या उलट बहिर्मुखी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती समाजात राहतात. लोकप्रिय होण्याची गुरुकिल्ली त्यांना ठाऊक असते. सामाजिक, राजकीय, आर्थिक संघटना अशा व्यक्तींना गोडी वाटत असते. ही माणसे परिस्थितीशी जुळवून घेणारी असतात, मनमोकळी बोलणारी असतात, कृतीप्रधान असतात. बहिर्मुख व्यक्ती आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करतात, इतरांबरोबर सहजपणे मिसळतात. कोणी त्यांना टीका केली तर ते फारशी पर्वा करत नाही. अंतर्मुखी व्यक्तिमत्वाचे उपप्रकार. भावनेच्या आहारी जातात अंतर्मुखी व्यक्तिमत्व असणारी लोक. अंतरप्रेरणेपासून वर्तन करणारा, बाह्य परिसराचा विचार करणारा आणि तर्कशुद्धीचा वापर करणारा. बघा, बहिर्मुखी व्यक्तिमत्व प्रकार. तर्कशक्तीचा वापर करणारा असतो तो बहिर्मुखी. भावनेच्या आहारी जाणारा, परिस्थितीनुसार निर्णय घेऊन वर्तन करणारा, आंतरिक प्रेरणेनुसार निर्णय घेणारा असतो तो. त्याच्यानंतर पुढं स्प्रिंगरने व्यक्तिमत्वाचे प्रकार. स्प्रिंगर बघा, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितले आहेत. कशातून सांगितलेले आहेत? कशाच्या आधारावर केलेले आहेत? समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून. बघा, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं स्प्रिंगरनं? तात्विक. नंबर 1 सांगितलं तात्विक. फिलॉसॉफिकली या गटात तात्विक शास्त्रज्ञ यांचा समावेश होतो. आर्थिक, इकॉनॉमिकली उद्योग करणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो. सामाजिक, सोशली सामाजिक आंदोलनाचा, मैत्रीचा विचार करणाऱ्या व्यक्तीचा समावेश होतो. राजकीय, पॉलिटिकली सत्तेचा हव्यास असणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो. धार्मिक, रिलिजियस धर्म विचाराचे प्राबल्य असणाऱ्या व्यक्तींचा याच्यात समावेश होतो. तर विविध शास्त्रज्ञांनी, मानसशास्त्राने सांगितलेले जे प्रकार आहेत ते प्रकार कशाच्या आधारावर सांगितलेले आहेत ते एक लक्षात असू द्या, आणि थोडक्यात त्यांनी कोणते प्रकार सांगितले ते एक असू द्या. पुढे जाऊया. व्यक्तिमत्व समायोजन आणि विषम समायोजन. बघा, निसर्गाने दिलेली शिदोरी घेऊन जगात केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व, अशी वॅटसन यांनी व्यक्तिमत्वाची व्याख्या केली आहे. जीवनाची वाटचाल चालू असताना व्यक्तीच्या विविध शास्त्रांचा विकास होत असतो. त्या परिस्थितीशी मुळते जुळते घ्यावे लागते. जीवनाची व्याख्या लाईफ इज अन ऍडजस्टमेंट, जीवन ही एक तडजोड आहे, अशी केली जाते. परिस्थितीशी व्यक्तीचे समायोजन झाले तर व्यक्तीचे मन निरोगी राहते. परिस्थितीशी समायोजन साधले नाही तर विकृती निर्माण होते. समायोजनाचा एकच शब्दात अर्थ सांगायचा झाल्यास जुळवाजुळव. समायोजन म्हणजे काय? जुळवाजुळव असे सांगता येईल की ही भोवतालच्या परिस्थितीशी केलेली जुळवाजुळव असते, समायोजन असते. स्वतःची कुवत लक्षात घेऊन शक्य ती आकांक्षा बाळगणे व त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे समायोजन साधणे होय. समायोजन साधता येणाऱ्या व्यक्तीला सुख आणि समाधान लाभते. डॉक्टर होण्याची महत्वाकांक्षा असणे हे व्यक्तीच्या बाबतीत उचित आहे, त्यात गैर किंवा अयोग्य असं काहीच नाही. पण त्याची पूर्तता करण्यासाठी स्वतःची कुवत ओळखून महत्वाकांक्षा पूर्ण करता येत नसेल तर मार्ग बदल करणे हे व्यक्तिमत्व पातळीवर, सामाजिक पातळीवरील
समायोजन होईल. म्हणजे अपेक्षा असणं योग्य आहे, पण तेवढी आपली पातळी पण पाहिजे. समायोजन हे यशस्वी जीवनाचे खरे रहस्य आहे. हे रहस्य ज्याला उमगले त्याला त्याचे जीवन आनंदमय होईल. समायोजनावरती एक प्रश्न 100% येणार आहे. आवाज येत आहे सगळ्यांना? पुढे पहा. व्यक्तीचे परिस्थितीशी समायोजन 4 पायऱ्यांनी होते. पहिल्या पायरीवर व्यक्तीचा एखादी गोष्ट सांगण्याचा हेतू निश्चित होत असतो. हे एकदा निश्चित झाले की तो हेतू पूर्ण करण्यासाठी, साधण्यासाठी व्यक्तीला भिन्न मार्ग सुचतात. ही झाली दुसरी पायरी. पण हे मार्ग हाताळताना त्याचा हेतू साध्य करणे त्यामुळे शक्य होत नाही. त्या अडथळ्यांना दूर न करून हेतू साधण्यासाठी मार्ग शोधून काढला जातो. ही झाली समायोजनाची तिसरी पायरी. पुढं अखेर शेवटी हेतू पूर्ती केली जाते. ही समायोजनाची अंतिम म्हणजेच चौथी पायरी झाली. समायोजन साधण्यासाठी व्यक्ती कधी कधी आपल्या सर्व शक्ती पणाला लावून प्रसंगी धोका पत्करून लढाई करते. यातून यश मिळते, पण यश मिळाले नाही तर भरपूर प्रयत्न केल्याचे समाधान मिळते. समायोजनाचा तिसरा मार्ग म्हणजे नाद सोडून देणे हा होय. नटी होणे शक्य नाही, मग नटी होण्याची इच्छा सोडून देणे. दुसरे ध्येय निश्चित करणे. गायिका होण्याचे ध्येय गाठता येईल का, मग ते ध्येय निश्चित करणे. याशिवाय समायोजनाचा आणखी एक मार्ग व्यक्तीला स्वीकारत असतो, तो म्हणजे अपयश आले तरी त्या गोष्टीचे समर्थन करीत राहणे. या मार्गाला संरक्षण यंत्रणा, इंधन समायोजन साधने असे म्हणतात. ठीक आहे. समायोजन साधण्यासाठी व्यक्ती संरक्षण यंत्रणेचा उपयोग करते. हे आता आपल्याला सविस्तर पाहिजे. ठीक आहे. तर संरक्षण यंत्रणावरती एक मार्क आपल्याकडे येण्याची शक्यता आहे. संरक्षण यंत्रणा 1 मार्क, समायोजन 1 मार्क आणि व्यक्तिमत्व 1 मार्क. समजते सगळ्यांना? व्यक्तिमत्वावरती प्रश्न येणार आहे, त्याचं वर्गीकरण. समायोजनावरती एक ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येणार आहे आणि संरक्षण यंत्रणा याच्यावरती प्रश्न येणार आहे. विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आणि अध्यापकाचे व्यक्तिमत्व, स्पेशली अध्यापकाचे व्यक्तिमत्व याच्यावर सुद्धा एखादा दुसरा प्रश्न येणार आहे. तर संरक्षण यंत्रणा व्यवस्थित करून जावा. डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात इंग्लिशमध्ये याला. संरक्षण यंत्रणा म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम. तुम्ही अभ्यासलेले सुद्धा असेल बघा. तर प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार जीवन समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. समजून करण्याच्या प्रक्रियेत व्यक्तीला संरक्षण देण्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. आपली प्रतिमा उजळ ठेवण्याचा, टिकवण्याचा, वाढवण्याचा सतत ती प्रयत्न करत असते. एखादी चूक झाली तर त्याचा दोष आपण स्वतःकडे घेत नाही. त्याला संरक्षण यंत्रणा म्हणायचं. संरक्षण यंत्रणा कशाला म्हणायचं? एखादी चूक झाली तर त्याचा दोष आपण स्वतःकडे घेत नाही. दोष इतर कुणाला आहे हे सांगून मोकळे होतो. म्हणजे दोष इतर कुणाचा आहे हे सांगून मोकळे होतो. एखाद्या मुलाला गणिताचा पेपरात कमी मार्क पडले तर तो आपण अभ्यास केला नाही असे सांगत नाही, तर सरांनी नीट शिकवले नाही असे सांगून मोकळा होतो. दोष आपला नाही तर परिस्थितीचा आहे असं पण सांगतात. कधी कधी अन्य कोणाचा आहे हे सांगण्यासाठी आपला कल असतो हे सांगण्यासाठी की माझा दोष नाही, दुसरा कोणाचा तर आहे. आपल्या वर्तनातील चुका व दोष न स्वीकारता आपल्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी आपण युक्त्या पद्धती योजतो. या पद्धतीनंच आपण काय म्हणतो? संरक्षण यंत्रणा असं म्हणतो. आपल्या वर्तनातील चुका व दोष न स्वीकारता आपल्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी आपण युक्त्या पद्धती योजतो म्हणजे संरक्षण यंत्रणा करतो. संरक्षण यंत्रणा उभी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या युक्त्या खालील प्रमाणे आहेत. तर ते युक्त्या आपल्याला पाहिजे. समर्थन, रॅशनलायझेशन. बघा, समर्थन केलं जातं. एखाद्या हेतूसाठी, सगळ्यांनी लक्ष द्या, याच्यावर मार्क येतो. एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करता इतरांना पटेल अशी खोटी कारणे सांगणे.
एवढं लक्षात ठेवा. इतरांना पटेल अशी खोटे कारणे सांगणे, एवढंच लक्षात ठेवा. आपल्याला यश म्हणजे अपयश आलं तर आपण काय करतो, इतरांना पटेल अशी खोटी कारणे सांगतो. उदाहरणार्थ पहा, सेटनेट परीक्षा आणि उत्तीर्ण होणारे काय म्हणतात, ही परीक्षा पद्धतीच विश्वासार्ह असल्याचे प्रतिपादन करून त्यापेक्षा पीएचडी करणे अधिक चांगले आहे असे म्हणतात. म्हणजे आपण ती अनुत्तीर्ण होतोय किंवा आपल्याला ती उत्तीर्ण होता येत नाही, तर मग आपण काय करायचं, या परीक्षा पद्धतीवरच आपला विश्वास नाही असं म्हणायचं. तसेच एखाद्या व्यक्तीला डॉक्टर व्हायचे असेल आणि मेडिकलला प्रवेश मिळाला नाही, तर आपल्याला कमी गुण पडल्यामुळे मेडिकलला ऍडमिशन मिळाले नाही असे न सांगता काय म्हणायचं, गल्ली बोळात सुद्धा शेकडो डॉक्टर आहेत असे त्यांना पटणारे कारण सांगणे म्हणजे समर्थन, म्हणजेच संरक्षण यंत्रणेचा भाग आहे. समर्थन, समर्थन करायचं. प्रेक्षेपण, प्रोजेक्शन, प्रेक्षेपण, प्रोजेक्शन म्हणजे एवढं लक्षात ठेवा, दोष इतरांच्या माथी. प्रोजेक्शन म्हणजे काय, दोष इतरांच्या माथी टाकायचं म्हणजे प्रेक्षेपण म्हणायचं त्याला, प्रोजेक्शन. रमेश परीक्षेत नापास झाला तेव्हा शिक्षकांची शिकवले नव्हते असे तो म्हणतो. स्नेह संमेलनात एखाद्या विद्यार्थीला नीट गाता म्हणजे गाणे आले नाही तर ती पेटी तबल्याची साथ चांगली नव्हती असे सांगते, म्हणजे प्रोजेक्शन करते, दुसऱ्याला दोष देते. प्रतिपूरण अतिशय महत्वाचं बघा, प्रतिपूरण. कंपेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई. कंपेन्सेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे इंग्लिश मधला वर्ड नुकसान भरपाई. एका क्षेत्रात यश मिळाले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे, यास प्रतिपूरण म्हणतात म्हणजे कंपेन्सेशन. उदाहरणार्थ, राधाला क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे होते पण अचानक अपघातात तिला अपंगत्व आल्याने तिने स्पर्धा परीक्षा देऊन ती प्रशासकीय अधिकारी झाली. म्हणजे एका क्षेत्रात यश मिळाले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात तिने केलेली आहे. त्याच्यानंतर दिवा स्वप्न, डे ड्रीमिंग, शब्दातच आहे डे ड्रीमिंग. एखादी काम करताना त्या कामात लक्ष न देता उलट वेगळ्याच मनोरंजनाचा दंग असणे, यास दिवा स्वप्न असे म्हणतात. उदाहरणार्थ, रमेश अभ्यासासाठी बसला होता परंतु त्याचे लक्ष अभ्यासात नव्हते. उन्हाळ्याच्या सुट्टीत काश्मीरला जाऊन काय धमाल करायची याचे चित्र तो मनात रंगवत होता, म्हणजे तो काय करत होता, दिवा स्वप्न पाहत होता. कुठं जायचं, काश्मीरला जायचं, अभ्यास न करता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 5 नंबरचा आहे दमन, रिप्रेशन. दमन, मनातील अतृप्त इच्छा, आकांक्षा, दुःख लपवून ठेवणे, दडपून टाकणे, एवढंच लक्षात ठेवायचं. दमन म्हणतात त्याला, दमन करणे, मनातल्या मनात दमन करणे. एखाद्याने त्याचा राग मनातल्या मनात गिळून टाकला, बघा, राग मनातल्या मनात गिळणे असे आपण म्हणतो, हा दमनाचा प्रकार आहे. तसेच मनात एखादी चिंता, भीती वाटत असते तरी आपल्याला निर्भय आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे दमन आहे. पुढं सप्रेशन म्हणजे दमनच. दमन ज्यावेळी आपण जाणीवपूर्वक करतो, मनाला वळण लावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते निरोधन असते. निरोधन हे दमनापेक्षा जास्त धोकादायक असते. सप्रेशन म्हणजे मनातल्या मनात काही इच्छा पूर्ण मारून टाकायच्या, सप्रेस करायच्या. त्याच्यानंतर तादात्म्य, आयडेंटिफिकेशन. बघा आता महत्वाचं हे सुद्धा, आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, आपली उणीव लपवण्यासाठी काही व्यक्ती प्रसिद्ध व्यक्तीच्या छायेत राहतात, फोटो काढून घेतात. एखादा मुलगा आपल्या वर्गातील हुशार विद्यार्थ्याबरोबर वावरतो. एखादी सामान्य मुलगी वर्गात मिळालेल्या यशात स्वतःचे यश दाखवण्याचा प्रयत्न करते. समजतंय? म्हणजे एखाद्या टीमचा कर्णधार असला तर स्वतः त्यानं काय त्या सामन्यामध्ये विशेष असा पराक्रम केला नसला तरी त्या टीमचा विजय आहे म्हणजे तो
माझा विजय आहे, अशा पद्धतीने इथे सांगितलेलंच आहे. एखादी सामान्य मुलगी वर्गाने मिळवलेल्या यशात स्वतःचे यश दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय करते? तादात्म्य, आयडेंटिफिकेशन, मी. उदात्तीकरण थोडंच आहे. सबलिमेशन, उदात्तीकरण. समायोजन साधण्याचा उदात्तीकरण हा एक चांगला मार्ग आहे. भांडण करण्याची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीने अन्यायाविरुद्ध लढणे हे केवढे चांगले उदात्तीकरण आहे. वात्सल्य ही एक सहज प्रवृत्ती आहे. एखाद्या जोडप्याला दुर्दैवाने आपत्ती नसेल तर, मागच्या वेळेस आलं होतं हे, एखाद्या जोडप्याला दुर्दैवाने आपत्ती, इथं आपल्याला काय करायचं आहे, संतती नसेल तर अनाथ आश्रमातून एखादा बालक आणून त्यावर वात्सल्याचा वर्षाव करणे हे उदात्तीकरण आहे. संतती लिहायचं तिथं. यातून समायोजन साधले जाते. संतती नसेल तर, मूलबाळ नसेल तर, असं तिथं आहे. थोडस ते करेक्शन आहे. तर आपण काय करतो, ते अनाथ आश्रमातून एखादे बालक आणून त्यावर वात्सल्याचा वर्षाव करणे हे कशाचं उदाहरण आहे? उदात्तीकरण. आत्मतांडण, सेल्फ पनिशमेंट, स्वतःलाच शिक्षा करायची. आपली चूक झाली असताना आपल्या जबरदस्त शिक्षा झाली आहे हे दाखवण्यासाठी काही व्यक्ती स्वतःला शिक्षा करून घेतात. त्याला आत्मतांडण म्हणतात. आत्मतांडण करून घेऊन असे व्यक्ती त्याचे लक्ष स्वतःकडे वेधून घेते आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते. आमरण उपोषण करणे हा त्यातलाच एक प्रकार आहे. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट, विस्थापन. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आपल्यावर रागवली तर आपण त्या व्यक्तीवर रागवू शकत नाही, तर तो राग आपण आपल्या कनिष्ठ व्यक्तीवर प्रकट करतो. एवढंच लक्षात ठेवायचं. पती रागवला तर पत्नी तिचा पतीवर राग व्यक्त करत नाही, तर ती काय करते, नंतर मुलावर आपला राग व्यक्त करते. त्याला म्हणायचं विस्थापन, डिस्प्लेसमेंट. याला विस्थापन म्हणतात. एखादा कारकून साहेबांनी रागवले तर घरी जाऊन तो आपल्या बायको मुलाबाळावर रागवतो. त्याप्रमाणेच लहान मुलांना कोणी रागवले तर ते हातपाय आपटून भांड्याची आदळ आपटत करून आपला राग व्यक्त करत असतात. तर विस्थापन म्हणायचं त्याला. त्याच्यानंतर आहे नकारात्मकता, निगेटिव्हिझम. बघा, असहकार पुकारून काही वेळा समायोजन करण्याचा प्रयत्न केला जातो. फॉर एक्झाम्पल, सिनेमा दाखवण्याचे मान्य केले नाही तर आम्ही जेवणार नाही असे मुले म्हणतात. पगार वाढवला नाही तर आम्ही काम करणार नाही असे कामगार म्हणतात. याला निगेटिव्हिझम म्हणायचं. शेवटीचा आहे दांभिक आजार. नंबर 10 आहे दांभिक आजार, मॅलिंग्री. बघा, दांभिक आजार एक प्रकारची पळवाट आहे. दांभिक आजार म्हणजे काय? पळवाट. एकच कीवर्ड लक्षात ठेवा. कठीण परिस्थितीतून माघार घेण्यासाठी आजाराचे खोटे कारण दाखवले जाते. परीक्षेची भीती वाटणारी मुले आजारी असल्याचे सांगतात. परीक्षेच्या वेळी नेमके त्यांचे पोट दुखते, ताप येतो. याला म्हणायचं दांभिक आजार. तर हे डिफेन्स मेकॅनिझम, याच्यावरती प्रश्न आहे याच्यामध्ये. बघा, एक आहे आपल्याकडे संरक्षण यंत्रणेवरती प्रश्न आहे, बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला संरक्षण यंत्रणेवरती प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर व्यक्तिमत्वावरती प्रश्न आहे, व्यक्तिमत्वावरती असेल. त्याच्यानंतर समायोजनावरती असेल. समजतंय? या तिन्हीवरती एक एक प्रश्न याच्यातून, या टॉपिक मधून येण्याची शक्यता आहे. समायोजन हे 3 आणि जे आपण मगाशी पाहिलेला आहे त्यातून एखादा दुसरा, असे 4 प्रश्न या 2 टॉपिक मधून येण्याची शक्यता असते. किंवा अजून एखादा दुसरा जास्त होईल किंवा कमी होईल, सांगता येत नाही, परंतु हे महत्वाचं आहे. तर हे जे आपली सगळी प्रकरणं आहेत ते आपण घेतलेली आहेत. मानसशास्त्राचं आपलं आता जवळजवळ संपलेलं आहे. आता फक्त आपल्याला विज्ञान आणि इंग्लिश आणि हिंदी ते 2 राहिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं. तर इंग्लिश आणि हिंदी आपण उद्यापासून पुन्हा एकदा स्टार्ट करूया.
याच्यावर तुम्ही अभ्यास करा. याच्या तुम्हाला अधूनमधून हे वाचत चला. तुम्हाला नोट्स दिलेले आहेत. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे याच्यामध्ये? हॅलो. नो सर. तर ह्याच्यावरती तुम्ही प्रश्न काढलेत का, म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न येतील उपयोजनात्मक? उपयोजनात्मक म्हणजे जनरली आता जे आपण इथं लक्षणं वगैरे पाहिली ना, व्यक्तिमत्वाची लक्षणं, हम्म, तर खालीलपैकी हम्म. अध्यापकाची व्यक्तिमत्वाची लक्षणं पुढीलपैकी कोणती कोणती? असावीत असं तुम्हाला वाटतं? हम्म, तुम्हाला काय वाटतं? अशा पद्धतीने येणार. कन्सेप्ट हीच असणार. प्रश्न विचारण्याची हम्म, पद्धत वेगवेगळी असू शकते. मग ते अध्ययनार्थीचं व्यक्तिमत्व असेल किंवा अध्यापकाचं असेल, किंवा व्यक्तिमत्व, आता व्यक्तिमत्वाचे जे वर्गीकरण आहे ते टेक्निकल आहे, तर त्या भागात तिथंच तुम्हाला ते बघावं लागणार. किंवा तो जो हम्म, ग्रंथीचा एक चार्ट दिलेला आहे, तो ग्रंथीचा हम्म, चार्ट मधून येणार. किंवा आता इथं डिफेन्स मेकॅनिझम मध्ये जी वेगवेगळी उदाहरणं दिली होती ती हम्म. वेगळी होती. त्याला अनुसरून दुसरं उदाहरण पण तुम्हाला विचारू शकतात ना. मग त्यावेळेस मी जे कीवर्डला गोल किंवा अंडरलाईन केलेलं आहे ते सांगताना ते तेवढं लक्षात हम्म. ठेवायचं. कन्सेप्ट लक्षात ठेवायची. उदाहरण काही विचारू द्या, उत्तर त्याच्यात खाली दिलेलं असतं. अलीकडे काय झालेलं आहे, टेक्स्टबुक मधील कुठलंही नाव, गाव, काहीही तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये दिसत नाही. फक्त कन्सेप्ट दिसते. त्याचं फक्त कोर जे आहे, गाभा जो आहे त्या कन्सेप्टचा, तो दिसतो. त्याच्यामुळं प्रश्न आता ह्यातले तुम्हाला वाटेल की ह्यातला एक पण प्रश्न आला नाही, असं नाहीये. ह्यातल्या जवळजवळ सगळ्याच कन्सेप्ट त्यात येतील. प्रश्न येईलच असं नाही, पण कन्सेप्ट असणारच आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, कन्सेप्ट व्यवस्थित करा. तर उदाहरण वगैरे सगळं आलं तर त्याच्यात येईल. आणि आपण उद्या परवापासून म्हणजे 1 तारखेपासून एक एक टेस्ट तुम्हाला म्हणजे प्रत्येक 2 दिवसाला एक टेस्ट असं देतोय. तर तुम्हाला अजून समजेल की प्रश्न कसे येतात, काय येतात. त्यावरती सुद्धा आपण सुरुवात करतोय आता 1 तारखेपासून. फक्त हम्म. तुम्हाला काय करायचं आहे, जे टेक्निकल आहेत, म्हणजे ज्याला नॉलेजचीच गरज आहे, म्हणजे व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण, त्याला नॉलेजचीच गरज आहे. आपल्याला ते पर्टिक्युलर तो भाग तो पाहावा लागणार आहे. ते वेगळे प्रश्न. आणि उपयोजनाचे म्हणजे फक्त कन्सेप्ट समजले की उपयोजनात्मक कसंही आलं तरी समजतं, ते आपल्याला सोडवता येतं. त्याच्यामुळं हम्म. उपयोजनाचे जे आहेत त्याची कन्सेप्ट समजून फिक्स करायची. आणि जे टेक्निकल प्रश्न आहेत म्हणजे नॉलेज बेस्ड आहेत, ते तुम्हाला वारंवार तिथं तिथं रिव्हिजन करावं लागणार आहे, तरच ते प्रश्न येणार आहेत. कारण त्याच्यात सर काहीतरी नाव विचारलेलं असते, काहीतरी प्रकार कुणी केलं, कशावरून आधारित केलं असं विचारलेलं असते, किंवा ही व्याख्या व्यक्तिमत्वाची कुणी केली असं पण विचारलेलं असते. तर इथं आपण 2-4 व्याख्या दिलेल्या होत्या, तोच आहेत हो. तर यामधून एखादी कुठली तरी व्याख्या येऊ शकते. आता आपल्याला ते माहिती नसतं की कुठली येणार आहे, काय होणार आहे असं. तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. अजून कोणाला काय सर विचारायचं आहे? हॅलो हा. सर, तुम्ही जे हे शिकवले ना ते तुम्ही हा. ह्या ऍप वरती राहण्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपला ग्रुपला पाठवू शकत नाहीत का हे रेकॉर्डिंग? ऍप मधून म्हणजे व्हॉट्सअपला पाठवायचं म्हणलं तर याचं एमबी जे आहे ह्या व्हिडिओचं एमबी ते अतिशय हा, जास्त आहे. आता एवढं बर आपल्याकडे बर 50-60 लेक्चर झाले असतील, त्याचं एमबी एवढं आहे की ते आपल्या मोबाईलमध्ये ठेवायचं मुश्किल आहे. पण तुम्हाला त्या ऍपचा ऍक्सेस दिलेला आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये पण ते सेव्ह करण्याची हे काय अशी कटकट राहत नाही ना. पाहिजे तर तुम्ही क्लिक करू शकताय. आणि जे बाकीचे क्लासरूम 1, 2, 3 जे पूर्वीच्या क्लासरूम मध्ये मी ऍड केलेलं आहे, त्याच्यात सुद्धा फक्त त्यावेळेस असा स्मार्ट बोर्ड नव्हता, परंतु याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर बर त्याच्यावरती त्या बोर्डवरती दिसत नसेल कदाचित, परंतु ते ऐका तुम्ही. ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की ते विश्लेषण ह्याच्यापेक्षा चांगलं झालेलं आहे. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये त्या क्लासरूम 1, 2, 3 मध्ये जे जुने आहेत त्याच्यामध्ये जे पीडीएफ मध्ये जे मी शिकवलेलं आहे, ते हो, सगळे पीडीएफचे लेक्चर तुम्हाला तिथूनच बघायचे आहेत. मग ते बर बर इतिहास, भूगोल सगळं तिथं. विज्ञानाचं त्या क्लासरूम मध्ये एकही नाहीये, म्हणून विज्ञानाचं मी इथं घेतोय. विज्ञानाचं आपण आता फक्त हे सायकोलॉजीचं संपलं आपलं. मराठीचं 1-2 लेक्चर राहिलेले आहेत. सायकोलॉजीचं अजून वाटल्यास आपण एखादं लेक्चर घेऊया रिव्हिजन वाईज मध्ये. पण मराठीचं पण 1-2 राहिलेलं आहे. म्हणजे सायकोलॉजी आणि मराठी ऑलमोस्ट झालेलं आहे. आपल्याकडे फक्त आता कुठलं विज्ञान आणि गणित, विज्ञान, गणित आणि त्याचबरोबर हिंदी आणि इंग्लिश
हे आपलं बऱ्यापैकी राहिलेलं आहे. हिंदी इंग्लिश बऱ्यापैकी राहिलेलं आहे. तर ते आपण उद्यापासून, मला वाटतं लँग्वेजचा जो अभ्यास आहे तो जरा परीक्षेच्या जवळ आल्यानंतरच केलेला, जवळ आल्यानंतर तो लक्षात राहतो. स्पेशली लँग्वेजमध्ये आपल्याला जे ॲनिमल साऊंड वगैरे आहेत इंग्लिशमध्ये ते तुम्ही फिक्स करा. आता आपण त्याच्यावरच फोकस करूया की पहिल्या एका तासामध्ये आपल्याला 45 मार्क्स कसे पाडायचे आहेत त्याच्यावरती आता फोकस करायचा. आता प्रत्यक्ष काम करायचं आणि कामाची सुरुवात दोन्ही लँग्वेज पासून आपल्याला करावी लागते. आणि ठीक आहे, ते सर करूया आपण. सर हा तुम्ही जे पीडीएफ पाठवलेत की नाही व्हॉट्सअपवर म्हणजे ग्रुपमध्ये, त्याच पीडीएफ मधलं हा आहे ना तुम्ही हे जे शिकवतात ते सगळं? हा त्यातलंच आहे. तुम्हाला मी काय केलं नाही सर, म्हणजे मी असं, पूर्ण नाही वाचलेलं, मी निम्म वाचले, हा त्याच्यामुळे मी विचारलं. मी काय केलं, तुम्हाला आपल्याला हे घेण्यासाठी खूप वेळ लागेल आणि तोपर्यंत तुमच्या पीडीएफ माझ्याकडे ठेवून त्याचा काहीच फायदा नाही. तुम्हाला हो फायदा हो व्हायला पाहिजे म्हणून मी काय केलं, सगळ्या नोट्स तुम्हाला ऑलरेडी पहिल्यांदा टाकून दिल्या. म्हणजे तुम्ही ते पाहाल, रीड कराल, रिव्हिजन कराल आणि नंतर तर मग असं आपण घेतच आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. ठीक आहे, अजून कोणाला काय विचारायचं आहे? नो सर. सर नंतरचा क्लास किती वाजता असेल अंदाजे? आता काय मेसेज करूया करा. आपण, उद्या सकाळीच क्लास घेऊया आपण आता विज्ञानाचा. आता हे तर झालेलंच आहे आपलं, आता विज्ञान आणि लँग्वेज राहिलेलं आहे. तर विज्ञानाचं उद्या सकाळ सकाळ आपण 9वीचं जे थोडंसं राहिलेलं आहे. सकाळी काय झालं, अचानक लाईट गेली, बोर्ड सुद्धा बंद पडला, त्यामुळे एकदम मध्येच कट झालं ते आणि त्यामुळे ते राहिलेलं आहे. ठीक आहे, सर आत्ताच मेसेज घेऊया टाका आपण. थोड्या वेळानं किती वाजता क्लास असेल हा ते, म्हणजे त्याच्यानुसार तयारी. ठीक आहे, उद्या उद्याची. सकाळी असेल. हा हम्म. उद्या सकाळी असेल. आता सुट्टीच असते सगळ्यांना, त्याच्यामुळे मी काय करतोय, सकाळ घेतोय आणि सकाळी घेण्याच्या अगोदर थोडंसं अगोदर सांगतोयच आहे मी, अर्धा तास तासभर सांगतोच. म्हणजे एकदम पण असं लगेच आत्ता मेसेज टाकला आणि लगेच जॉईन व्हा असं कधी करत नाही. ठीक आहे, मी सांगत हो. असतो, आता पण सांगतो उद्या सकाळ कधी आहे ते. ठीक आहे, अजून कोणाला काय विचारायचं आहे? अभ्यास करा, सगळ्यात महत्वाचा आता लँग्वेजचा अभ्यास वाढवा. लँग्वेज शिवाय आपण सहजासहजी 100 क्रॉस करू शकत नाही. तुम्ही पास व्हाल 90च्या पुढे, पण 100च्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला लँग्वेज वरती कमांडच पाहिजे आणि प्रश्न पाहिला की उत्तर समजायला पाहिजे काय आहे ते. तेवढं रिव्हिजन, तेवढं लर्निंग, तेवढं सगळं रिडिंग हे तुम्ही करूनच ठेवायचं आहे. तर तुम्ही अनेक वेळा पास व्हाल. मी तुम्हाला ग्रुपवरती अधूनमधून मेसेज त्यासाठी करत असतो. ठीक आहे, ठीक आहे, तर कट करू, हे सगळं आता बंद करू. ओके सर. ओके, धन्यवाद. अभ्यास करा.